आवाज येतो. आवाज जास्त माणसं आपले 10 जणांचा ग्रुप आहे दुसरं ग्रुप नाही आलं ना, ना. दुसरं ग्रुप नका मिक्स होते. हां आपल्या मोबाईल सारखंच आहे. तसाच बोर्ड आहे, ह्याच्यावरती पण आपण घेऊ शकतो. हा सुद्धा स्मार्ट बोर्ड आहे. ह्याच्यावरती आपल्याला लाईनचा आसरा पण देऊ शकतो. ह्याच्यामध्ये तसं आपण आता इथं यूट्यूब बघितलं आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला गुगल क्रोम पाहिजे, गुगल पाहिजे किंवा असे बरेचसे ॲप्स आहे तर ते पाहिजे, तर मग आपण ते पण ह्याच्यामध्ये घेऊ शकतो. तिथं तशीच आर्चरी आहे, प्रॅक्टिससाठी दिलेली आहे. त्याच्यानंतर आम्ही ती वाली काय 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 बोलली प्रॅक्टिससाठी प्रॅक्टिससाठी हां काय ते ती वाली आर्चरी प्रॅक्टिससाठी आणि तिकडची आमची प्रॅक्टिस झालं आम्ही ती वाली केली. म्हणजे ॲक्च्युली ही प्रॅक्टिस त्याच्यावर तुम्ही प्रॅक्टिस आता करणार इथं मेकॅनिक्स आहे. आता जर आपण हे जे मेकॅनिक्स असते तर ती इलेक्ट्रॉनिक्स आणि रोबोटिक्सची बेसिक म्हणजे जे बेसिक असतं तर ते असतं. मग त्याच्यामध्ये इथं मुलांना गाड्या वगैरे बनवायला शिकवलं जाते. परत मग जर आपण हे मेकॅनिक शिकलो तर मग त्याच्यानंतर आम्ही इलेक्ट्रॉनिक्स शिकणार. त्या इलेक्ट्रॉनिक्समध्ये जर आपण त्याला मोटर वगैरे जोडला गाडीला तर त्याला आपल्याला रिमोटली चालवायला लागतो. त्याच्यानंतर आपण रोबोटिक्समध्ये शिकलो तर त्याच्यामध्ये आपण त्याच्यात कोडिंग भरलं की मग ती ऑटोमॅटिक चालते. आपण त्याला काही इन्स्ट्रक्शन्स दिल्यावरती मग ते ऑटोमॅटिक चालते. इथे अजून काय 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 बोलतो ते इथे नाही का क्यूब आणि चेस म्हणजे त्या आम्हाला मुलांना क्यूब आणि चेस शिकवलं जातं. क्यूब तुला येतो बघा नाही एक वेळ आहे. एक लेअर येते आणि हे जे आहे ते गाड्यांचे पार्ट्स आहेत का, म्हणजे तुम्ही ते हा, check बनवायला. अच्छा. इथं तसंच अलेक्सा आहे आणि तिथं तसंच मेटा. अलेक्सा कुठे आहे? हां इथं 2-3 प्रकारचे हा एक आहे, हा एक आहे, हा. आता तसंच इथं हा मेटा दिलाय तर ह्याच्यामध्ये आपण व्हर्च्युअल रियालिटी बघू शकतो. म्हणजे जर आपण ते डोळ्यावरती घातलं तर मग त्याच्यामध्ये 300पेक्षा जास्त गेम्स आहे. तर हे गेम्स आपण मेटाद्वारे खेळू शकतो. इथं 2 कंट्रोलर दिले तर ते हे घातल्यावरती आपण त्या गेमला कंट्रोल करू शकतो. काढून दाखवतेस का? परमिशन अच्छा. एज्युकेशनच्या रिलेटेड मुलं इथं गेम्स करतात. अच्छा एज्युकेशन त्याच्यामध्ये जे काही माइनक्राफ्ट येतात ते पण एज्युकेशनच्या रिलेटेड. तिथे बसून खेळतात का याच्यावर? तर एकदा ह्याच्यावरती 2 मुलं खेळू शकतात. 2 कुठे बसायला 2 जागा? PC आहे मग ह्याच्यावरती बसायला एक जण बसतो एक जण उभा राहतो. नाही इथं एक अच्छा तिथं तशी मसाजचे तर तिथं आता जर मुलांना बाकीच्या शाळेत जर मुलांचा हातपाय दुखत असेल तर ते बरे राहील. हातपाय दुखत असल्यावरती हां मग आता इथं मसाज चेअर आहे. मग मुलं सुट्टी पण घेत नाही, त्यांचा अभ्यास पण बोलत नाही जास्त. आणि तिथं तसंच टेबल आहे तर तो आपण ॲडजस्ट करू शकतो. म्हणजे आता जे बारकी मुलं असेल तर त्यांचा हात नाही होत तर मग आपण हा जो टेबल आहे तो खाली वरती करू शकतो. स्मार्ट बोर्ड किती आहे पूर्ण शाळेमध्ये? 6 हां 6. चिली पिली हो, घरी जाऊशी वाटत नसेल त्यांना. आवाज सुद्धा करत नाही. हो चिव चिव सुद्धा नाही.